नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत बजाज पल्स याच्या पुढच्या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विनोद गोसावी. नमस्कार डॉक्टर विनोद. डॉक्टर विनोद गोसावी हे अत्यंत प्रख्यात अतीव दक्षता तज्ज्ञ आहेत आणि कमलनयन बजाज रुग्णालयामधील ICU किंवा अतीव दक्षता तज्ज्ञ विभाग या सगळ्या विभागाचे ते इन्चार्ज आहेत, विभाग प्रमुख आहेत. त्यांना 20 वर्षाहून जास्त काळाचा अनुभव आहे. एवढेच नव्हे तर IDCCM म्हणून जे शिक्षण देण्याच्या कार्यक्रमाचे देखील ते प्रमुख आहेत. त्याचे विद्यार्थी त्यांच्याकडे प्रशिक्षित होत असतात. डॉक्टर विनोद, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम मला आपल्याला असं विचारायचं आहे की ICU किंवा अतीव दक्षता विभाग यामध्ये कुठल्या प्रकारचे रुग्ण असतात आणि त्यांना तिथे ॲडमिट करण्याची किंवा तिथे भरती करण्याची गरज का पडते? एकदम योग्य प्रश्न विचारलात. जसं आपण पाहतो की बाबा हार्ट फेलियरचे पेशंट्स आहेत, किडनी फेलियरचे पेशंट्स आहेत, लिव्हर फेलियरचे पेशंट्स आहेत, ज्यांना आत्ताच इमिजिएट पॅरालिसिस आलेलं आहे, ज्यांना सर्पदंश झालेला आहे, ज्यांचे सोडियम पोटॅशियम ह्या ज्या गोष्टी असतात ते कमी किंवा जास्त झालेले असतात, जे पॉयझनिंगचे पेशंट्स आहेत. आपण आता पाहतो की बाबा आपल्या रस्त्यावरती इतके अपघात होतात, जे मेजर अपघात होतात, त्या पेशंट्सला ICU मध्ये ॲडमिट करण्याची गरज असते. का तर त्यांचं ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करणे, त्यांचं हार्ट रेट मॉनिटरिंग करणे, त्यांना श्वास कमी आहे जास्त आहे, ऑक्सिजन लेवल किती आहे, त्यांच्या शुगर लेवल्स व्यवस्थित आहेत का, ब्लड मधले काही आपण जे तपासतो घटक कमी जास्त आहेत का, हे बघणं गरजेचं आहे. आणि ICU मध्येच का? कारण काय की हे पेशंट्स अत्यंत गंभीर असतात. आपल्या ICU मध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत जे आपण कंटिन्युअस 24 तास मॉनिटरिंग करतो आणि त्याच्यामुळं काय होतं की पेशंटला जर काही त्रास असेल तर इमिजिएट ट्रीटमेंट भेटते आणि इमिजिएट ट्रीटमेंट भेटल्यामुळे पेशंटचा जीव वाचण्याची शक्यता जास्त असते. आपण हेच पेशंट जर वॉर्डमध्ये ॲडमिट केलं तर तेवढं आपल्याला लगेच औषध देणे आणि तज्ज्ञ डॉक्टर अवेलेबल होत नाहीत, त्याच्यामुळे आपण ICU मध्ये ॲडमिट करतो. हे सगळ्यात प्रख्यात कारण आहे. फार महत्त्वाची तुम्ही माहिती सांगितली की रुग्णाची एक तर परिस्थिती सेन्सिटिव्ह असते, गंभीर असते आणि त्याला त्वरित त्याच्या शरीरामध्ये जे काही बदल होत राहतात, चढउतार होत राहतात, त्याच्यामध्ये पटकन प्रतिक्रिया देऊन उपचार करणं हे ICU मध्ये शक्य होतं अतीव दक्षता विभागामध्ये, कारण तिथं आपण 24 तास त्याच्यावर निगराणी ठेवून असतो. तर आपण स्वतः अतीव दक्षता तज्ज्ञ आहात, ICU तज्ज्ञ आहात आणि विभाग प्रमुख आहात. तर आपला या सर्व प्रक्रियेमध्ये आपला रोल काय असतो? आता हे जे पेशंट जे असतात ते गंभीर पेशंट्स असतात. मी जसं सांगितलं की प्रत्येक पेशंट जो आहे यांना मॉनिटरिंगची गरज असते. बरोबर. का? कारण आपण जर इमिजिएट ट्रीटमेंट यांना दिली तर हे पेशंट्स चांगले होतात. आता ICU तज्ज्ञ म्हणजे आजकाल आपण पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर हा एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फेलोशिप प्रोग्राम्स आहेत जे आपण आपल्या ICU मध्ये चालवतो किंवा डिग्री कोर्सेस आहेत. तर नुसतंच पोस्ट ग्रॅज्युएशन करून आपण ICU मध्ये आजकाल ट्रीटमेंट देत नाही, तर आपल्याकडं हे ICU तज्ज्ञ म्हणून हे जे रोल आहे या पेशंटला कसं ट्रीटमेंट देणे, कसं मॅनेज करणे याची विशेष ट्रेनिंग दिली जाते. ज्याच्यामुळं काय की आपले जे गंभीर रुग्ण असतात यांना त्यांचा फायदा होतो आणि पेशंट्स लवकर बरे होण्याची आणि घरी लवकर जाण्याची शक्यता वाढते. म्हणून आमचा असा रोल आहे की हे सर्व जे प्रकारचे पेशंट्स असतात, प्रत्येक सिस्टीमचे पेशंट्स आमच्याकडे असतात. त्याच्यामुळं आम्ही जर ट्रेंड असो, तज्ज्ञ असो, तर आम्ही त्यांना योग्य वेळी अत्यंत कमी वेळात ट्रीटमेंट देऊन त्यांना आम्ही घरी पाठवण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणून आमचा रोल त्याच्यात मॅक्झिमम आहे. खूप महत्त्वाचा रोल आहे त्यांचा. हे तर तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलं. आणि जसं कमलनयन बजाज रुग्णालय हे परिपूर्ण आणि टर्शरी केअर म्हणजे सर्वात अद्ययावत रुग्णालय असल्यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचे रुग्ण इतर रुग्णालयांमधून सुद्धा आपल्याकडे येतात. त्याच्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांचं गांभीर्य हे आणखीन जास्त असतं. त्याच्यामुळे त्याच्यावर निगराणी ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं. बऱ्याच रुग्णांना ICU मध्ये घेतल्यानंतर त्यांना त्या श्वसनाच्या मशीनवर घ्यावं लागतं, आपल्याला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं. एक असा गैरसमज पसरलेला आहे की व्हेंटिलेटरवर एकदा रुग्ण गेला की त्याची वाचण्याची शाश्वती नसते. याबद्दल काय सांगू शकाल? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. फार हा गैरसमज आहे समाजामध्ये. आपण आता पाहायचं की बाबा व्हेंटिलेटर म्हणजे जे श्वास जे आहेत ते पेशंटला कशामुळे लागतं. समजा निमोनिया असेल, ज्यांचं ऑक्सिजन कमी झाले असेल, किंवा प्रत्येक वेळेस जे जाड पेशंट्स असतात त्यांना कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकता येत नाही, जसं दम्याचे पेशंट्स असतात त्यांना खूप दम लागलेला असतो, किंवा
खूप मेजर अपघात असतात ज्यांच्यामुळे मेंदूला जास्त इजा झालेली असते, जे लिव्हर फेलियरचे पेशंट्स असतात, जे हार्ट फेलियरचे पेशंट्स असतात, जे किडनी फेलियरचे पेशंट्स असतात, यांना श्वासावर जो श्वासोच्छ्वास सिस्टीमवर जो दबाव आलेला असतो तेव्हा आपल्याला आपण काय करतो की ह्याला सपोर्ट करतो, ज्याने की आपला जो प्रायमरी आजार आहे जो ज्यासाठी रुग्ण आलेला आहे ते एकदा बरा झाला की आपण हळूहळू व्हेंटिलेटर काढून घेतो. बरोबर. आणि आमच्याकडे काही लोकांना 5 दिवस, काही लोकांना 10 दिवस, काही लोकांना महिनाभर असे, किंवा काही लोकांना 2-2 महिने व्हेंटिलेटर लागून, पण पेशंट्स व्हेंटिलेटर आम्ही त्यांचे काढून घेतो आणि डिस्चार्ज झालेले पेशंट्स आहेत. त्यामुळे हा जो गैरसमज आहे हा मला वाटतं दूर झाला पाहिजे. कारण ही जी आपण जी व्हेंटिलेटर जे लावतो आहेत हे गंभीर रुग्णाला लावतो आणि पेशंट निश्चित बरे होतात. तरी आपण ज्या कारणासाठी मशीन लावतो किंवा व्हेंटिलेटर लावतो ते जर कारण एकदम पूर्ण कंट्रोलमध्ये आले किंवा आपण बरं झालं तर पेशंट्स व्हेंटिलेटरवर निघतात आणि ते पूर्णपणे बरे होऊन जातात. जसं व्हेंटिलेटर आपल्याकडे अवेलेबल झाले आहेत, आपल्याकडे हाय एंड व्हेंटिलेटर्स आहेत. ह्या व्हेंटिलेटर सपोर्टमुळे जवळजवळ 40 ते 50% रुग्ण अजून जास्त वाचण्याची शक्यता असते. ओके, ही खूप महत्त्वाची तुम्ही माहिती सांगितली, याच्यामुळे तो गैरसमज दूर व्हायला आपल्याला मदत मिळेल. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे डॉक्टर विनोद, की आपल्या अतिदक्षता विभागामध्ये ICUमध्ये कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत आणि अशी एखादी सुविधा आहे का की जी आपल्याकडे नाही म्हणून आपल्याला रुग्णाला इतर ठिकाणी इतर शहरात पाठवावं लागतं का कधी? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. आता आपलं मराठवाड्याचं सेंटर म्हणजे जसं छत्रपती संभाजीनगर, याच्यामध्ये आपलं जे हॉस्पिटल आहे अत्यंत अद्ययावत आहे. याच्यामध्ये जी सुविधा आहेत त्या अत्यंत हाय एंड व्हेंटिलेटर्स, मॉनिटर्स, रक्तशुद्धीकरण ज्याला आपण प्लाझ्मा फेरेसिस म्हणतो, किडनीसाठी लागणारे डायलिसिस मशीन्स आहेत. आपल्याकडे इव्हन ट्रान्सप्लांटचे पेशंट्स पण असतात ज्यांच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट. तर यासाठी आपल्याकडे जी सुविधा आहे ते सर्व आहेत. विशेषतः आपल्याकडे जे डॉक्टर्स पण आहेत ते ICU तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, जे आपल्याकडे 24/7 ज्याला म्हणून बाबा 24 घंटे ते अवेलेबल असतात, जेणेकरून या रुग्णांना फायदा होतो. आणि ट्रेंड नर्सेस आहेत आपल्याकडे पूर्ण टीम आहे आणि ही एक टीम वर्क आहे. ज्याच्यामुळं काय की बाबा ICUमध्ये जर रुग्ण आला तर त्याला डेफिनेटली चांगला फायदा होतो. आणि जे शिक्षण आपण घेतलेलं आहे ते पुण्या मुंबईच्या डॉक्टरकडे पण आहे आणि जे सुविधा पुण्या मुंबईला आहेत ते पण आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याच्यामुळं आपल्याला पेशंट्स पुढं रेफर करण्याची गरज भासत नाही. फार चांगली माहिती दिली. आणि हे आत्ता जे तुम्ही सांगितलं ते आपल्या कमलनयन बजाज रुग्णालयाचं जे मिशन आणि विजन आहे की कुठल्याही रुग्णाला एखादी सुविधा नाही म्हणून पुण्या मुंबईला जावं लागू नये, हा त्याचं आपलं मिशन आणि विजन आहे. त्याला अनुसरून आपलं अतिदक्षता विभागसुद्धा ICUसुद्धा तो तसा अद्ययावत आहे. पण याच्या संदर्भात आणखीन एक गैरसमज बरेचदा चर्चा अशी ऐकू येते सामान्य जनतेमध्ये की ICU म्हणजे जास्त खर्चिक आहे, की ICUमध्ये खर्च जास्त येतो. या संदर्भात काय सांगू शकाल? हो, या संदर्भात महत्त्वाची गोष्ट अशी सांगू शकतो की ICUमध्ये काय की अत्यावश्यक सुविधा आहेत, ज्याच्यामध्ये मशीन्स आहेत, जे कॉस्टली मशीन्स असतात, ज्यांची किंमत जास्त असते. आपल्याकडे राऊंड द क्लॉक 24 घंटे ट्रेन स्टाफ आहे, ट्रेन डॉक्टर्स आहेत आणि 24 घंटे फार्मसी आहे, ज्याच्यामुळे आपल्याकडे औषध आहेत. आता गंभीर रुग्णाला थोडेसे महागाचे औषध लागतात, त्यांना डिफरंट टाईपची मॉनिटरिंग्स लागते, ज्याच्यासाठी खर्च लागतो. पण मी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की पुण्या, मुंबई, हैदराबाद तुम्ही जर ICUचे चार्जेस बघितले तर आपल्यापेक्षा एकदम दुप्पट तिप्पट आहे. डॉक्टर विनोद, मला आणखीन एक विचारायचं आहे की बरेचदा सर्वसामान्य लोकांमध्ये असा एक गैरसमज असतो किंवा समज असतो वॉटेवर की ICUमध्ये रुग्णाला आपण भरती केलं की त्याचा खर्च खूप जास्त होतो, की खूप खर्चिक उपचार पद्धती आहे किंवा अशा स्वरूपाचं, की याबद्दल काय सांगू शकाल? याबद्दल एक गोष्ट चांगली सांगायची इच्छा असं आहे की बाबा ICUमध्ये अत्यावश्यक सुविधा असतात, त्याच्यामुळे कॉस्टली मशिनरीज असतात, ट्रेन स्टाफ असतो, ICU तज्ज्ञ डॉक्टर्स असतात आणि ज्यावेळेस रुग्ण गंभीर असतात त्यावेळेस आपल्याला काही थोडेसे महागाचे इंजेक्शन्स द्यावं लागतात, ज्याच्यामुळं रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळं थोडा खर्च वाढतो. पण तुम्ही जर पाहिलं की बाबा पुण्या, मुंबई, हैदराबाद या ठिकाणी जर तुम्ही ICUचे चार्जेस पाहिले, त्यातली जर तुम्ही कॉस्टिंग काढली तर ते चार्जेस आपल्या दुप्पट ते तिप्पट आहेत. बरोबर. त्याच चार्जेसमध्ये आपण कमी दरामध्ये, योग्य दरामध्ये आपल्या कमलनयन बजाज हॉस्पिटलचं जे मिशन आहे ते आपण रुग्णांपर्यंत पोहोचवत आहेत आणि त्या योग्य दरामध्ये आपण ट्रीटमेंट देतो आणि पेशंट्स बरी होऊन जातात. हे पूर्ण टीम वर्क आहे आणि थोडासा खर्च लागतो, पण आपण त्यात सुविधा पण प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामुळं आपल्या रुग्णांना फायदा होतो. बरोबर आहे.
कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये नेहमी रुग्णाकडे सर्वप्रथम रुग्ण म्हणून त्याला उपचारावर आधी प्रायोरिटी दिली जाते, त्याला महत्त्व दिलं जातं, बाकी सर्व गोष्टी यानंतर बघितल्या जातात. डॉक्टर विनोद, आज आपण इथे आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.